नमस्कार मित्रांनो, वर्णमाला टॉपिक यावरचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे आपण क्लिअर करणार आहोत. ओके, एकदम छान प्रकारे आपण त्याची सिरीज घेणार आहोत. जेवढे काही प्रश्न आहेत फिरवा फिरवी आहे त्याला आपण क्लिअर करणार आहोत मित्रांनो. ओके, पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर, महाप्राण व्यंजन कोणता? महाप्राण व्यंजन कोणता? लिपिक 2013 नांदेडला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला मूळ महाप्राण विचारला, मूळ महाप्राण, मूळ महाप्राण व्यंजने किती असा जर परीक्षेत प्रश्न आला तर उत्तर तुमचं एक असलं पाहिजे आणि ते होता हो. काय होता? हो. पण जर तुम्हाला एकूण महाप्राण व्यंजने विचारली, एकूण महाप्राण व्यंजने विचारली तर उत्तर असलं पाहिजे 14. हे पण शिकवले तुम्हाला. ओके, मूळ महाप्राण व्यंजने किती आहेत मित्रांनो? 1 ह आणि एकूण 14. पण तुम्हाला मी शिकवत असताना एक गोष्ट अशी सांगितली होती मित्रांनो की जर तुम्हाला इथं बघा, आता इथं मूळ महाप्राणपैकी दिसायले का कोणी? क ग घ ब. मूळ महाप्राणपैकी नाही, म्हणजेच एकूण पैकी प्रश्न विचारलेला आहे. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, एकूण महाप्राण व्यंजने किती येतात? 14. मग तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली होती ओळखायची, ज्या शब्दाला, ज्या अक्षराला इंग्रजीमध्ये लिहिताना त्याच्यात यच येईन, यच, त्याला महाप्राण म्हणायचं. आणि ज्याच्यात यच नाही, ज्याच्यामध्ये यच येत नाही त्याला काय म्हणायचं? अल्पप्राण, असं शिकवलं होतं. ओके, परंतु मुद्दा असा आहे मित्रांनो की ज्याला इंग्रजीचं थोडंफार हे लिहिता येते तर ठीक आहे, पण तुम्हाला मी तिथं हे पण सांगितलं होतं की त्याला ओळखायचं कसं. सगळ्याच भाषेत आपण त्या गोष्टी क्लिअर केल्यात. महाप्राण व्यंजने एकूण किती, मूळ किती, मूळ अल्पप्राण, एकूण अल्प, सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो. ठीक आहे, मूळ अल्पप्राण वगैरे असं काही नसतंय. ओके, आणि मग मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला विचारलंय खालीलपैकी महाप्राण व्यंजन कोणता? मला असं वाटतंय की 3 बरोबर आहे. का? कारण याला तुम्ही इंग्रजीत लिहा बरं, कसं होईल बरं? GH आलं का? यच. आणि ज्या अक्षराला इंग्रजीमध्ये लिहिताना ज्याच्यामध्ये यच येत आहे, काय येत आहे? यच. ज्याच्यामध्ये यच येत आहे मित्रांनो, यच, त्याला काय म्हणायचं? महाप्राण व्यंजन. परंतु या महाप्राण व्यंजनासाठी एक अपवाद होता. त्या अपवादाचं नाव होतं स. कारण स हे एकूण महाप्राण व्यंजनामध्ये येते, बरोबर का? श श स हे उष्मेत आणि त्यांचा समावेश कशात होतोय? महाप्राणमध्ये. परंतु याला जर तुम्ही इंग्रजीत लिहायला गेले तर याच्यामध्ये यस, यच येत नाही बघा, फक्त यस आहे, तरी महाप्राण आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं महाप्राण व्यंजन ओळखायची ट्रिक आहे, एखादा अक्षर आहे त्याला इंग्रजीत लिहा, यच येत आहे, बरोबर का? परंतु याच्यासाठी एक अपवाद होता स. स ला जर इंग्रजीत लिहिलं स हे महाप्राण आहे तर फक्त यस येतं, यच येत नाही, तरी सुद्धा महाप्राण आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघा, आता मला एवढं सांगा तुम्ही की चला, क आहे ना, क इंग्रजीत लिहा, फक्त के येत आहे. ग ला जी येत आहे. ठीक आहे. ब ला ब येते. ओके, मग मला एवढं सांगा तुम्ही, याच्यामध्ये क यच आलाय का नाही? ग यच आलाय का नाही? ब यच आलाय का नाही? म्हणजे हे अल्पप्राण आहेत, क ग आणि ब. आणि याच्यामध्ये यच आलाय तर हे कोण आहे? महाप्राण. पण यच येऊन सुद्धा, यच न येता सुद्धा महाप्राण आहे, त्याचं नाव आहे स. कारण त्याला इंग्रजीत येताना बघा, यच आलाय का? यस आहे का नाही? फक्त यस आहे, तरी पण महाप्राण. ओके, मग महाप्राण व्यंजन कोणता खालीलपैकी तर कोणता आहे? घ. ऑप्शन नंबर 3 बरोबर. ओके, अशा प्रकारे मित्रांनो बारकावा पाहिजे अभ्यासामध्ये, तुमचा बारकावा असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. मूर्धन्य वर्ण ओळखा. बघा प्रश्न छान आहे, मूर्धन्य वर्ण ओळखा म्हणते. मूर्धन्य वर्ण ओळखा. ओळखायचा आहे कसा? मूर्धन्य वर्ण ओळखायचा आहे. ओके, लिपिक 2013 नांदेडला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ओके, मग मित्रांनो मूर्धन्य वर्ण ओळखा म्हणते. ठीक आहे, बघू आपण काय करता येतं. मला सांगा,
ज्या वर्णांचा उच्चार ज्या भागातून केला जातो त्या भागाचं वर्णाला नाव दिलं जाते. आपण 52 वर्णाचं पाहिलं त्या गोष्टी. ठीक आहे, मग आता इकडे लक्ष द्या काय होतंय पहा. हे जे ट आहे ना ट, ही आपलं उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 4. ट हा मूर्धन्य वर्ण आहे. कसला वर्ण आहे? मूर्धन्य. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा मूर्धेला स्पर्श होतो त्या वर्णांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. ट ठ ड ढ असे ते हे आहे. ट ठ ड ढ. ठीक आहे, मग पहा तुम्ही ट ठ ड ट ठ ड ढ आणि न. ट ठ ड ढ न अशा याच्यामध्ये ते येते. मग हे ट आहे ना ट कोण आहे मित्रांनो? मूर्धन्य. ठीक आहे, मग मित्रांनो ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा मूर्धेला स्पर्श होतो त्या वर्णांना काय म्हणायचं? मूर्धन्य वर्ण. शिवाय याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, घ आहे ना घ, इकडे पहा कशात येते बघा. क आणि ख, इथं क आणि ख दोघं पण आहेत बघा. क आणि ख हे दोघं बी आहेत. तर क आणि ख हे दोघांचा उच्चार कंठातून होते. कशातून होते? कंठ्य वर्ण येते. कंठ्य, हे कंठ्य आणि हे पण कंठ्य वर्ण आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर ह्या ब चा उच्चार आहे ओष्ठ्य. ब चा उच्चार कसा आहे? ओष्ठ्य. ठीक आहे, आणि राहिला प्रश्न आपला फक्त आणि फक्त ओष्ठ्यवर्ण म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा ओठाला स्पर्श होतो त्या वर्णांना काय म्हणायचं? ओष्ठ्यवर्ण. म्हणजे ब हा ओष्ठ्यवर्ण आहे आणि राहिला फक्त ट हा मूर्धन्य वर्ण आहे मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे, मग ट कोण आहे? मूर्धन्य. ओके, अशा प्रकारे अतिशय छान प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात. ठीक आहे, पुढं त्यानंतर राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने येतात? लिपिक 2013 जालना इथं परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, डायरेक्टली आपण सांगू शकतो, काही विषय नाही. 1 2 3 4 5 6 7 8 ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. 8 येतात. चला आता आपण काय करू, त्याला बाहेर काढू. राची फोड करा, कशी होईल? र अधिक आ. ट्राची फोड करा, अर्ध श अधिक अर्ध ट अधिक अर्ध र अधिक आ. ठीक आहे, त्यानंतर ध्येची फोड करा, अर्ध ध अधिक अर्ध य अधिक अ. त्यानंतर क्षची फोड करा, अर्ध क अधिक अर्ध श अधिक अ. ठीक आहे, चला फोड केली आपण. काय काय सापड बघू ता. हे रा, हे श्ट्रा, हे ध्यक आणि हे क्ष. चलो ओके मित्रांनो, लक्षात घ्या. काय करू ता, ओळखायला काय सांगितलं मित्रांनो? व्यंजनांची संख्या 1, त्याचबरोबर 2, त्याचबरोबर 3 4 5 6 7 8. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. 8. राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने येतात? किती येतात? 8. जर मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं व्यंजने किती, व्यंजने किती, व्यंजने किती किती आहेत मित्रांनो? 8. जर तुम्हाला याच्यात स्वर विचारले तर, आता आपला प्रश्न झाला बरं का सॉल्व. स्वर विचारले तर 1 2 3 4. जर स्वर विचारले तर उत्तर असलं पाहिजे 4. पण जर विचारलं मूल ध्वनींची संख्या किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे आहेत मूलध्वनी. मूलध्वनीची संख्या किती आहे? 12. ठीक आहे,
अशा प्रकारे याच्यात काहीच राहिलं नाही. आपण त्यातले व्यंजन सांगितले, स्वर सांगितले आणि एकूण मूलध्वनी पण सांगितले. ओके, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, काही राहिलं नाही या प्रश्नात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? लिपिक 2013 जालना, तलाठी जालना, लिपिक अहमदनगर 2014, PSI 2011 परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, चलो, म्हणजे लिपिक 2013 आलाय आणि एवढ्या ज्या एक्झाम आहेत तलाठी जालना, लिपिक, परत अहमदनगर 2014 आलाय इथपर्यंत आणि PSI ला 2011 आलेला आहे प्रश्न. ठीक आहे, आणि मित्रांनो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण. काय म्हणतात? वर्ण. मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात आणि म्हणून त्यांना वर्ण म्हणतात. व्याख्या मुकेद आमलेची आहे. ऑप्शन नंबर ए बरोबर, 1 बरोबर आहे, वर्ण. मराठी वर्णमालेतील ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? बर, मराठी वर्णमालेतील ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? लिपिक 2013 औरंगाबाद. ठीक आहे, मग मित्रांनो लक्षात घ्या, महाप्राण, अल्पप्राण, लघुप्राण का दीर्घप्राण? संपलान विषय. उत्तर तर पहिलेच आहे की ऑप्शन नंबर ए बरोबर, 1 बरोबर आहे, महाप्राण. ओके, ह हा कोणता वर्ण आहे? महाप्राण वर्ण आहे. ओके, ऑप्शन नंबर 1. मूळ महाप्राण किती येतं? 1 मराठी भाषेत आणि एकूण महाप्राण 14 आपण पाहिले अगोदरच. ओके, पुढीलपैकी ओष्ठ्य स्वर कोणता? ओष्ठ्य स्वर विचारले बाबा. पुढीलपैकी ओष्ठ्य स्वर कोणता म्हणते? पुढीलपैकी ओष्ठ्य स्वर. लिपिक 2013 औरंगाबादला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. पुढीलपैकी ओष्ठ्य स्वर कोणता? चलो मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. हा उ आणि हा उ दोघही ओष्ठ्य स्वर आहेत. वर्णांचं उच्चारस्थान कुठून होतंय याच्यानुसार वर्णांचे 9 प्रकार पडलेत. कंठ, तालव्य, मूर्धन्य अशा प्रकारे ओष्ठ्य. ठीक आहे, तर त्याच्यापैकी हे 2 ओष्ठ्य स्वर आहेत, उ आणि उ. शिवाय याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर हे दोघं कंठ आहेत. अ आणि आ हे कंठ्य स्वर आहेत. कसले स्वर आहेत? कंठ्य. यांचा उच्चार कंठातून होतोय. मित्रांनो ये आणि ऐ हे कंठ तालव्य येतं. कंठ तालव्य आणि अ आणि ई. आता इकडे बघा, जर तुम्ही बघितलं तर अ हा कंठ आहे. अ कसा आहे? कंठ. आणि प्लस ई हा तालव्य आहे. ठीक आहे, मग अ कंठे, ई तालव्य. ओके, पण या दोघांना तुम्हाला विजातीय पण म्हणतात आहे. ठीक आहे, बाकी काय, बाकीचं इथे काय बोलायचं नाही. अ आ कंठ्य स्वर आहेत, ये ऐ कंठ तालव्य, अ कंठ्य आणि ई तालव्य आणि उ उ हे आहेत मित्रांनो ओष्ठ्य. आणि तेच आपलं उत्तर आहे. मला असं वाटतं याच्यात काय राहिलं नाही आता. ओके, चलो, ह्याला स्पष्टीकरण म्हणतात. ॲ आणि अ हे 2 स्वर, ॲ आणि अ हे 2 स्वर, ॲ आणि अ हे 2 स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले? बर, हे 2 स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले? लिपिक 2013 औरंगाबादला परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. चला, ॲ आणि अ तर मित्रांनो ते आलेले आहेत इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठीत आलेले आहेत. ओके, त्यानंतर मित्रांनो ई उ रू हे बघा, ई उ रू हे डॅश डॅश स्वर आहेत. लिपिक 2013 परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. बघा, ई हा दीर्घ स्वर आहे. कसला स्वर आहे? दीर्घ. उ हा रस्व स्वर आहे आणि रू हा परत रस्व स्वर आहे. चला, म्हणजे दीर्घ पण आहे आणि रस्व पण आहे. सुरुवातीचा ई दीर्घ आहे, दुसरे 2 ई
सुरुवातीचा ई दीर्घ आहे आणि उ आणि रू हे दोघं ऱ्हस्व आहेत. 2013ला परीक्षेत प्रश्न आलेला लातूरला. ठीक आहे, मग काय म्हणताय? ऱ्हस्व स्वर आहेत, दीर्घ स्वर आहेत, संयुक्त स्वर आहेत का विजातीय स्वर आहेत? ठीक आहे, बघू तर काय करता येतं. मित्रांनो बघा, असे प्रश्न आल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. मला सांगा, ऱ्हस्व म्हणता येतील का? एक दीर्घ बय नाही. दीर्घ म्हणता येतील का? दीर्घही म्हणता येणार नाही, कारण ऱ्हस्व पण आहे त्याच्यामध्ये. संयुक्त म्हणता येतील का? संयुक्त स्वर कोणकोणते तुम्हाला माहिती आहे ना? 4. ये, ऐ, वो आणि औ हे 4 कोण येतं? संयुक्त स्वर येतं. ठीक आहे, किती आहेत मित्रांनो? 4. दिसायला त्याच्यापैकी कोण येतं? उरलं कोण माहिती आहे का? विजातीय स्वर. ऑप्शन नंबर 4. आता यांना विजातीय करायचं म्हणल्यावर कसं करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला? नियमन आता हे तिघही नाहीत तर हेच सांगावं लागणार ऑप्शन. बरोबर आहे. ज्या 2 स्वरांचं उच्चारस्थान समान नसते अशा स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. ठीक आहे, आणि मग जर तुम्ही ईच्या पुढं जर ऊ घेतला तर हे दोघं विजातीय आहेत. ईच्या पुढं जर तुम्ही रू घेतला तर हे विजातीय आहेत. कळलं का तुम्हाला? आणि ज्या 2 स्वरांचं उच्चारस्थान समान नसते त्यांना काय म्हणायचं? विजातीय स्वर. उगं तुम्हाला एक मेथड दाखवली आहे. ठीक आहे, आणि मग मित्रांनो इकडे पहा, ह्या ईचं उच्चारस्थान तालव्य आणि याचं ओष्ठे दोघांचं समान आहे का? नाही, वेगळं आहे म्हणून विजातीय. ईचं उच्चारस्थान तालव्य आणि रूचं मूर्धन्य दोघांचं समान आहे का? वेगळं आहे म्हणून विजातीय. ऑप्शन नंबर 4. कधी कधी प्रश्नानुसार आपल्याला आन्सर काढावं लागते. ओके, चलो. अनुस्वार व विसर्ग यांना म्हणतात. लिपिक 2013 नंदुरबार. अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात? बघा, प्रश्न खास आला. अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? प्रश्न किती सोपा आहे बरं, पण परीक्षेत गोंधळ होते. यांना काय म्हणतात? स्वरादी. मराठी भाषेमध्ये स्वरादी किती येतात? स्वरादी किती आहेत मित्रांनो? 2. कोणकोणत्या? एक आहे आणि 2 पण आहे. एक आहे अनुस्वार आणि दुसरी आहे विसर्ग. मराठी भाषेत स्वरादी किती? 2. एक अनुस्वार, एवढाच अनुस्वार आहे आणि हा एवढाच विसर्ग आहे. स्वर आदी याच्या अगोदर कोणता तरी स्वर असावा म्हणून इथं अ टाकलाय. अम, अम का असं आहे? अ कोणी का असं? नाही, अ असं आहे का? अम, म्हणजे याचा उच्चार करायच्या अगोदर अचा उच्चार. अम का अ? नाही बापा, अम आहे. अम कसं आहे? अम. मग ह्या डॉटच्या अगोदर अ आहे. इथं आहा, इथं कोणता तरी स्वर. आहा का हा? नाही, अहा. लक्षात घ्या. ठीक आहे, मग विषय असा आहे मित्रांनो, सांगायचा विषय समजून सांगायचं मग ह्याच भाषेत सांगावं लागते. स्वर आधी याच्या अगोदर कोणतरी आहे. अम का अम ह्या डॉटच्या अगोदर याचा उच्चार होते. कोणता तरी स्वर एखादा आधी, नाही तर पाठच केला आपल्या सगळ्यांनी. स्वरादी किती आहे? 2. कोणकोणत्या? अम आणि आहा. ह्याने हो तसं नाही. अनुस्वार आणि विसर्ग ह्या 2 स्वरादी आहेत. याचा उच्चार करण्या अगोदर कोणता तरी एक स्वर लागते, याचा उच्चार करण्या अगोदर कोणतरी स्वर एक लागते, म्हणून अ नाही, म्हणून हा अ नाही. कळलं का? आणि म्हणून अनुस्वार व विसर्ग यांना म्हणतात काय? स्वरादी. किती येतात? 2. अनुस्वार आणि विसर्ग. ओके. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते? काय प्रश्न आहेत बापा. कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते? लिपिक 2013 नागपूरला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ओके, चला. उष्णता निर्माण होते म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. श. मित्रांनो, श श स मराठी भाषेमध्ये उष्मे किती येतं? 3. श आणि स. मग मराठी भाषेमध्ये उष्म वर्ण किती? उत्तर 3. किती येतं? 3. श स. कळलं का तुम्हाला? मराठी भाषेमध्ये उष्म वर्ण आहे 3. श स. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. उष्म वर्णांचा उच्चार करताना मुखामध्ये जिभेचं घर्षण निर्माण होते, त्या घर्षणामधून उष्णता निर्माण होते आणि म्हणून यांना उष्म वर्ण असं म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती?
काय प्रश्न आहे बघा, जुना प्रश्न आहे आता, ठीक आहे. मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती? त्यावेळेस मित्रांनो, त्यावेळेस मूळचे वर्ण तर कधी बी 48 राहणार आहेत, पण त्यावेळेस तुम्ही उत्तर 50 दिलं असणार आहे, ठीक आहे. त्यावेळेस उत्तर हे दिलं असणार आहे, कारण त्यावेळेस उत्तर हे अपेक्षित होतं. ओके. पण मराठी भाषेमध्ये मित्रांनो मूळचे वर्ण, मराठीनं जी वर्णमाला स्वीकारली ती संस्कृतमधून स्वीकारलेली आहे, तेव्हा 48 होते, पण बदल होत असते, त्यानंतर 50 झाले आणि आता एकूण 52 आहेत. मग मित्रांनो तुम्हाला जर विचारलं मराठी भाषेमध्ये पारंपरिक वर्ण, पारंपरिक आहे बरं का, शुद्ध शब्दावर लय वेळा परीक्षेत प्रश्न आला, पारंपरिक वर्ण किती? तर उत्तर असलं पाहिजे तुमचं 48. पारंपरिक म्हणजे मूळचे किती होते, एकदम मूळचे, त्यात बदलच होणार नाही. विचारलं आधुनिक वर्ण किती? आधुनिक वर्ण किती? उत्तर असलं पाहिजे 52. आता त्यावेळेस आधुनिक 50 होते, बदल होत असते. आणि फक्त विचारलं वर्ण किती, तरी बी उत्तर असलं पाहिजे 52. ठीक आहे. मराठी भाषेमध्ये पारंपरिक शुद्ध शब्द बघा, वर्ण किती? 48. आधुनिक शुद्ध शब्द बघा, किती आहेत वर्ण? 52. आणि वर्णच विचारलं तरी 52 असलं पाहिजे. अशा प्रकारे तुमचं उत्तर असलं पाहिजे मात्र मित्रांनो. ठीक आहे. अतिशय छान प्रकारे आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत इथं. ओके. चलो डन. आता काय करू, पुढचा प्रश्न पहा. मग त्यावेळेस उत्तर 50 अपेक्षित आहे, आता नाही. आता जर तुम्हाला विचारलं पारंपरिक वर्ण 48, आधुनिक वर्ण 52 आणि फक्त वर्ण विचारलं तर 52 सांगा, त्यावेळेस 50 अपेक्षित होतं. ओके. संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात? बरं, प्रश्न छान आहे. संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात? तर मित्रांनो उत्तर असलं पाहिजे ऑप्शन नंबर 1 देवनागरी. कोणत्या लिपीत लिहिल्या जातात? देवनागरी. ठीक आहे. मग देवनागरीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या? संस्कृत आणि मराठी. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क पासून म पर्यंतच्या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात? क पासून म पर्यंतच्या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात? ठीक आहे. क पासून म पर्यंतच्या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात? क पासून तर म पर्यंतच्या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात म्हणते. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, स्पर्श वर्ण म्हणतात. का? मराठी भाषेमध्ये स्पर्श व्यंजने किती येतं? 25. कोणकोणते घ्या मग, खट खट खट. क, ख, ग, घ आणि ग. च, श, ज, झ आणि अन. ट, ठ, ड, ढ आणि न बाणाचा. त, थ, द, ध आणि न नळाचा. प, फ, ब, भ आणि म मगरीचा. मित्रांनो लक्षात घ्या, या क पासून तर ह्या म पर्यंत जी 25 व्यंजने आहेत त्यांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने. ठीक आहे. आणि मग क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, अन, ट, ठ, ड, ढ, न बाणाचं, त, थ, द, ध, न नळाचं, प, फ, ब, भ, म. हे इथून तर इथपर्यंत काय आहेत? स्पर्श व्यंजने. ओके. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा मुखातील विविध भागांना स्पर्श होतो त्या व्यंजनांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने. तेच आपलं उत्तर आहे. ओके. श हे व्यंजन कोणत्या प्रकारातील आहे? ओके. श हे व्यंजन कोणत्या प्रकारातील आहे? श हे व्यंजन कोणत्या प्रकारातील आहे? चला ऑप्शन नंबर तुमच्या समोर हे, डोकं लय लावायची गरज नाही, ते आहे घर्षक. किती आहेत घर्षक? 3. श,
श आणि स. मराठी भाषेमध्ये घर्षक, उष्मे यांना काय म्हणतात? किती व्यंजन येतं? 3. मराठी भाषेमध्ये उष्मवर्ण किती? 3. आणि उष्मवर्णांनाच पर्याय नाव काय? घर्षक. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? चला, विषय संपला. चंद्र, इथं चंद्र आणि इथं जग म्हणते. बघा, चंद्र लिहिताना असं लिहा वाटते. बघा, चंद्र याचा उच्चार असं वाटते चंद्र लिहा, याचा उच्चार दिसते. जग लिहिताना सुद्धा असं लिहा वाटते जग, याचा उच्चार असा. आणि मग च, चंद्र म्हणजे च आणि ज लिहिताना जर तुम्हाला याचा उच्चार असा वाटला लिहाव तर त्याला तालव्य म्हणायचं. काय म्हणायचं? तालव्य. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. इकडे बघा ना, मी जर तुम्हाला म्हणलं जात, म्हणलं जात, जात, जात लिहिताना असं लिहा वाटते का आपल्याला? जात असं लिहा वाटते का? याचा उच्चार दिसतंय का? नाही. मग याचा उच्चार नसल तर त्याला आपण म्हणजे हे दंत तालव्य. याच्यामध्ये याचा उच्चार आहे का? नाही. जात म्हणतो का आपण? नाही. जात, जात. याचा उच्चार आहे का? नाही. म्हणजे दंत तालव्य. पण याच्यामध्ये चंद्र याचा उच्चार दिसतंय, लिहिताना नाही, फक्त दिसतंय. जग लिहिताना दिसतंय बघा. मग याचा उच्चार दिसला की त्याला काय म्हणायचं? तालव्य. नाही दिसला की दंत तालव्य. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, तालव्य. ओके. पुढील पैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. पुढील पैकी सजातीय स्वरांची जोडी, पुढील पैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा म्हणते. ओके, पुढील पैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा म्हणते. चला, ऑप्शन नंबर बी 2 बरोबर आहे, अ आणि आ. मित्रांनो, ज्या 2 स्वरांचं उच्चारस्थान समान असते त्यांना काय म्हणतात? सजातीय स्वर. आणि मग या दोघांचंही उच्चारस्थान कंठातून आहे. अचंही उच्चारस्थान कंठातून आहे आणि आचंही उच्चारस्थान कंठातून आहे. या उलट मित्रांनो, इथं अचं उच्चारस्थान कंठातून आहे आणि ह्या उचं उच्चारस्थान ओष्ठे. सारखं आहे का वेगळं आहे? वेगळं. आणि ज्या 2 स्वरांचं उच्चारस्थान वेगळं असते त्यांना विजातीय स्वर म्हणतात. सेम आहे. या ईचं उच्चारस्थान तालव्य आहे आणि त्याचबरोबर या रूचं उच्चारस्थान आहे मूर्धन्य. दोघांचं सारखं आहे का वेगळं आहे? वेगळं आहे, म्हणून विजातीय आहेत. या उलट यांचं उच्चारस्थान आहे कंठ तालव्य. आता अजून एक गोष्ट सांगतो. हे दोघं जरी दिसायला सेम दिसत असले तरी हे विजातीय आहेत बरं का. ह्या 2 यांचं उच्चारस्थान कसं आहे? विजातीय आहेत बघा. ये आणि ऐ, ये आणि ऐ असं वाटतंय की सजातीय आहेत. नाही, लक्षात घ्या, ह्या दोघांचंही उच्चारस्थान वेगवेगळं आहे. कंठ तालव्य आहे पण ते कसं वेगळं आहे. उदाहरण जर तुम्हाला सांगितलं, इकडे बघा ना, ह्या येचं उच्चारस्थान कसं आहे? कंठ बी आहे तालव्य पण आहे. तसंच ऐचं उच्चारस्थान कसं आहे? कंठे बी तालव्य पण आहे. म्हणजे वेगवेगळे आहेत दोघे. थोडक्यात ते विजातीयच. ओके, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, कंठे. सजातीय स्वरांची जोडी आहे ती. पुढील पैकी संयुक्त स्वर कोणता? पुढील पैकी ओळखायचंय काय? संयुक्त स्वर कोणता? ओके, तुम्हाला ओळखायला संयुक्त स्वर सांगितलाय. ये, ऐ, वो यापैकी सर्वच. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, यापैकी सर्व. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर किती येतं? 4. कोणकोणते? ये, त्यानंतर ऐ, वो, त्यानंतर औ. आणि मग संयुक्त स्वर किती आहेत मित्रांनो? 4. मग मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर किती? उत्तर असलं पाहिजे 4. ओके, पण ये, ऐ, ओ सगळे दिसेल. ये, ऐ, ओ सगळेच आहेत, यापैकी सर्वच संयुक्त स्वर विचारलेत. पुढील पैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा. पुढील पैकी विजातीय स्वरांची जोडी, विजातीय स्वरांची जोडी आता सांगितले तुम्हाला मी. चलो, ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे. चला बघा, उच्च उच्चारस्थान कसं आहे? कंठ आणि येच कंठ तालव्य. मग मला सांगा,
ज्या दोन स्वरांचं उच्चार स्थान वेगळं असते त्यांना काय म्हणतात? विजातीय स्वर. या उलट जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर ह्या ईचं उच्चार स्थान कसं आहे? दोघांचंही तालव्य आहे. ह्या ऊचं कसं आहे? दोघांचंही ओष्ठ आहे. आणि ह्या अ आणि आचं उच्चार स्थान कसं आहे? दोघांचंही कंठ आहे. ठीक आहे. ई तालव्य, उ ओष्ठ, आ कंठ. आणि ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान आहे त्यांना सजातीय स्वर. ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान आहे त्यांना सजातीय स्वर. ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान आहे त्यांना सजातीय. ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान भिन्न आहे त्यांना विजातीय. याचं कंठेन, याचं कंठ तालव्य. कळलं का? ऑप्शन नंबर 1. मराठी भाषेतील एकूण स्वरांची संख्या किती? 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 ऑप्शन नंबर मित्रांनो, जास्त डोकं लावायची गरज नाही, 14. मराठी भाषेमध्ये स्वर किती येतं? 14. ओके. मराठी भाषेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेले स्वर कोणते? नव्याने समाविष्ट करण्यात आलेले स्वर कोणते? चला बघू द्या. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ए आणि अ हे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले स्वर आहेत. अगोदर 12 स्वर होते, आता 14 झालेत आणि इंग्रजीमधून घेतलेले आहेत. ओके. पुढीलपैकी संयुक्त व्यंजने कोणती? पुढीलपैकी संयुक्त व्यंजने विचारलेत. पुढीलपैकी संयुक्त व्यंजने कोणती? पुढीलपैकी संयुक्त व्यंजने कोणती? ओके. तर मित्रांनो ती आहेत, बघा काय प्रश्न फिरिलाय मित्रांनो. संयुक्त व्यंजने ओळखायला सांगितले, पटकन पोरग एखाद बार ये करते ओ आऊ करते. पण मित्रांनो लक्षात घ्या, ये आणि ऐ हे संयुक्त स्वर आहेत. काय ते? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर आहेत. तसंच वो आणि औ हे सुद्धा काय आहेत? संयुक्त स्वर. ठीक आहे. तुम्हाला ओळखायला काय सांगितलंय? पुढीलपैकी संयुक्त व्यंजने कोणती? ऑप्शन नंबर मित्रांनो सरळ सरळ 4 बरोबर आहे. क्ष आणि ज्ञ. त्यांना पण इथं काय करावं लागेल? लंगडे पाहिजेत, असे लंगडे. व्यंजन म्हणले की लंगडं करावं लागतंय. मग मराठी भाषेमध्ये पुढीलपैकी संयुक्त व्यंजने कोणती? तर क्ष आणि ज्ञ ही कोण येतं? संयुक्त व्यंजने. ठीक आहे. अशा प्रकारे उत्तर आपलं असेल 4. त्यानंतर पुढीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे? पुढीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे? ओके. पुढीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे? आपल्याला विचारले काय मित्रांनो? अर्धस्वर. पुढीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे? ठीक आहे. ह, क्ष, य का म? मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. मराठी भाषेमध्ये अर्धस्वर किती येतं? 4. कोणकोणते? य, र, ल आणि व. किती अर्धस्वर येतं? 4. मराठी भाषेमध्ये अर्धस्वर आहेत 4. ओके. मग य कोण आहे? अर्धस्वर आहे. ओके, विषय मिटला. बाकीले डोकं लावायची गरज नाही. पुढीलपैकी कठोर व्यंजनाची जोडी ओळखा. बाप्पा रे. पुढीलपैकी कठोर व्यंजनाची जोडी ओळखा म्हणते. कठोर व्यंजन. बरं चला, पुढीलपैकी कठोर व्यंजनाची जोडी ओळखायची. ओके. तर मित्रांनो लक्षात घ्या, स्पर्श व्यंजनामध्ये आपण पाहिलं होतं, इकडे पहा, हे ग घ हे मृदू व्यंजन आहेत. ज झ हे मृदू व्यंजन येतं. ड ढ हे मृदू व्यंजन येतं. आणि मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. क ख हे कठोर व्यंजन आहेत. क ख कठोर व्यंजन, ग घ ज झ ड ढ हे मृदू व्यंजन आहेत. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ओके. पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य आहे? पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य? आला बघा प्रश्न. आता तुम्हाला पाठीमागे जे सांगितलं होतं मी,
पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य आहे? ओके, चला बघू ता. चाकर म्हणताय, चाकर, चाकर, जन, जय, चंपक. इकडे बघा, मी जर ह्या जनला इकडे बघा, इतक्यातच असते बघा तालव्य. च, छ, ज, झ पैकी एकच असते. च, छ, ज आणि झ. च, छ, ज, झ यांचा उच्चार तालव्य किंवा दंत तालव्य असा दुहेरी होत असते. लक्षात घ्यायचं. मग आपण काय करायचं, मला एवढं सांगा तुम्ही, चाकर, चाकर इथं उच्चार कायचा व्हालाय? आचा. येचा व्हालाय का? नाही. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, चाकर मध्ये येचा उच्चार व्हालाय का? नाही. विषय संपला. म्हणजेच पहिलंच उत्तर आहे आपलं, चाकर मध्ये येचा उच्चार नाही. चाकर बघा ना, येचा उच्चार आहे का? नाही. पहिलंच उत्तर येते आपल्याला. च, छ, ज, झ मध्ये येचा उच्चार जर दिसला तर त्याला तुम्ही काय म्हणायचं? तालव्य. नाही दिसला की दंत तालव्य. ठीक आहे. या उलट मित्रांनो, तुम्ही अजूनही बघा, राहिलेले तिघही 2, 3 आणि 4 जर तुम्ही या जेचा उच्चार केला ना, तुम्हाला असं वाटतंय असं लिहा ज, असं येचा उच्चार दिसतंय. लिहिताना नाही आपण दिसतंय. जय म्हणली ना, जय बघा ना, आपण जन म्हणतो का? जन, जन नाही, जन. जर ह्या जयचा उच्चार केला, इथं पण तुम्हाला असं वाटतंय, इथं बी असं वाटतंय की ज असं लिहा. ज. या चंपक का चंपक? चंपक नाही, चंपक. मग इथं असं वाटतंय असं च, येचा उच्चार असल्यावर. इथं याचा उच्चार असल्यासारखा, इथं याचा उच्चार असल्यासारखा इथंही. मग जिथं जिथं याचा उच्चार असतंय त्यांना काय म्हणतात? तालव्य. आणि जिथं येचा उच्चार नसतंय त्यांना काय म्हणतात? दंत तालव्य. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. ओके, जपान या शब्दातील ज या वर्णाचा उच्चार कोणता? आला बघा पुन्हा प्रश्न. जपान या शब्दातील ज या वर्णाचा उच्चार कोणता? बरं, जपान. आता मला सांगा, जपान लिहिताना तुम्हाला असं वाटतंय का नाही? असं वाटतंय का नाही? जपान, ज, ज याचा उच्चार आहे का नाही? लिहिताना नाही बरं का. जपान है का जपान है? जपान है का जपान? जपान म्हणजे याचा उच्चार असल्यासारखा आहे. आणि याचा उच्चार आहे म्हणजेच काय? तालव्य. म्हणजेच काय आहे? तालव्य. आहे का तालव्य कुठं? ऑप्शन नंबर 3. विषय संपला. प्रश्न क्लिअर, डोकं लावायचं नाही. ल हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? ल हे व्यंजन कोणत्या प्रकारचं आहे? ल हे व्यंजन कोणत्या प्रकारचं आहे? व्यंजन आहे बरं ते. ठीक आहे. कोणत्या प्रकारचं आहे म्हणते? स्पर्श व्यंजन आहे, अनुनासिक आहे, ओष्ठ्य आहे का अर्धस्वर आहे? विषय संपला मित्रांनो. मराठी भाषेत अर्धस्वर आहेत 4. कोणकोणते? य, र, ल आणि व. किती येतं? 4. अर्धस्वर आहेत 4. त्यापैकी एक जण आहे का बघा बरं. य, र काय म्हणते? ल न. हे बघा, हे ल म्हणजेच ल सापडलं. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. अर्धस्वर आहे ते ल. कोण आहे? अर्धस्वर. त्यानंतर पुढीलपैकी कोणते अनुनासिक कंठ्य आहे? पुढीलपैकी कोणते अनुनासिक कंठ्य आहे? पुढीलपैकी कोणते अनुनासिक काय म्हणाले मित्रांनो? कंठ्य अनुनासिक ओळखा म्हणाले. अनुनासिक किती आहेत मराठी भाषेमध्ये? 5. मराठी भाषेमध्ये अनुनासिक किती आहेत? 5. कोणकोणते? ग, अन, न, न आणि म. मराठी भाषेमध्ये अनुनासिके किती? तर उत्तर तुमचं असलं पाहिजे काय मित्रांनो? 5. 5 अनुनासिके आहेत. ओके, तर यांनी विचारलंय काय? पुढीलपैकी कोणते अनुनासिक कंठ्य आहे म्हणते. असा अनुनासिक ओळखा ज्याचा उच्चार कंठातून होतो. आणि मग मित्रांनो सरळ सरळ हे तुमच्या समोरच आहे बघा. पहिलाच ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ग. इथं बघा, लक्षात घ्या विषय काय माहिती आहे का? हे आहे ग, अनुनासिक आहे, आणि हे आहे ड, हा फरक आहे. ठीक आहे. हे ग हे अनुनासिक आहे आणि ड हे मृदू व्यंजन आहे.
ग कोण आहे? अनुनासिक. आणि ड हे मृदू व्यंजन आहे. ओके, लक्षात ठेवायचे मित्रांनो. चला पुढं. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ग या अनुनासिकांचा उच्चार कशातून होतो? कंठातून होतो. पुढीलपैकी संयुक्त स्वरांचा कोणता पर्याय बरोबर आहे? पुढीलपैकी संयुक्त स्वरांचा कोणता पर्याय बरोबर आहे? ओके, बघू तर काय करता येतं. मराठी भाषेत संयुक्त स्वर किती येतं? 4. बघूया. संयुक्त स्वर म्हणजे काय? एकापेक्षा अधिक स्वरापासून बनलेली. ओके, आणि मग इकडे बघा. अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ये. आ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ऐ. अ प्लस रस्वऊ ऑब्लिक दीर्घऊ बरोबर वो. आणि आ प्लस रस्वऊ ऑब्लिक दीर्घऊ बरोबर औ. ठीक आहे, आता लक्ष द्या मित्रांनो. काय सांगितलं तुम्हाला? हा जो मित्रांनो काय म्हणताय, इकडे बघा. हा जो ये है तो बनलाय कसा? अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ये. ठीक आहे. त्यानंतर हा जो ऐ है, ऐ बनलाय कसा? आ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ऐ. त्यानंतर हा जो वो आहे, ओ बनलाय कसा मित्रांनो? अ प्लस रस्वऊ ऑब्लिक दीर्घऊ बरोबर ओ. आणि मित्रांनो लक्षात घ्या, हा जो औ आहे, औ बनलाय कसा? आ प्लस रस्वऊ ऑब्लिक दीर्घऊ बरोबर औ. आता इकडे लक्ष द्या मित्रांनो. सरळ सरळ आहे, एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. इद ये है ना, अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ये. फक्त एकच करायचं, ये आणि आईच्या मध्ये काय टाकायचं? ऐ है ना, अच्या ठिकाणी आ टाकायचं. आ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ऐ. इथं ओ है ना, इथं तर अच आहे. अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घऊ बरोबर ओ. आता इथं फक्त औच्या ठिकाणी अच्या ठिकाणी आ टाकायचं. आ प्लस रस्वऊ ऑब्लिक दीर्घऊ बरोबर औ. आता विचारलंय काय? पुढीलपैकी संयुक्त स्वरांचा कोणता पर्याय बरोबर आहे? चला बघा. आता ऐला काय म्हणतं? इकडे बघा, हे सरळ सरळ प्रश्न चुकला. कारण ऐला काय म्हणतंय? अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई आहे का तसं? ऐला आ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई म्हणजे होणार नाही. त्यानंतर येला काय म्हणताय? अ बघा, ये कसा? अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. बघा, ये कसा बनलाय? ये. अ प्लस हे ये कसा बनलाय? अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई. अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ये. उत्तर सापड 2. आता बघा बाकीचे पण पर्याय बरोबर आहेत का? ओला काय म्हणते बघा बरं. ओला काय म्हणते? आ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घऊ. ओला काय म्हणते? हे ओ आ आहे का? नाही, म्हणजे हे बी होणार नाही. औला काय म्हणताय? आ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई. औला, हे औला काय म्हणते? आता टाकलं बरोबर, पण इथं ऊ हे, इथं ऊ पाहिजे होतं, तिने ई टाकले, म्हणजे हे पण होणार नाही. ठीक आहे. आणि मग ये ऐ ओ औ हे 4 कोण येतं? संयुक्त स्वर आहेत मित्रांनो. कोण येतं? संयुक्त स्वर. आणि ते असे बनलेले येतं. ये कसा बनलेला आहे? अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ये. ऐ कसा बनलेला आहे? आ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ऐ. ओ कसा बनलेला आहे? अ प्लस रस्व उ ऑब्लिक दीर्घऊ बरोबर ओ. आणि औ कसा बनलेला आहे? आ प्लस रस्व उ ऑब्लिक दीर्घऊ बरोबर औ. विषय संपला. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आहे 4. ये ऐ ओ औ. विषय संपला मित्रांनो. उत्तर आपलं 2 बरोबर आहे. पुढं. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? बघा, PSI ला परीक्षेत प्रश्न आले मित्रांनो. कितीला आलेला PSI ला? 2010 ला. तलाठीला कितीला आलेला आहे? तलाठी आणि उस्मानाबादला 2014 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? विषय संपला. तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. 2 व्यंजनांचे एकत्रीकरण बिलकुल होणार नाही. व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. 2 स्वरांचे एकत्रीकरण निरा संपलेला पर्याय बघा. व्यंजनामधून स्वर काढून टाकणे, मी तर विषयच मिटला. ऑप्शन नंबर व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण. मग कसं? व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे म्हणून. मग बघा, आता मी जर तुम्हाला म्हणलं म कोण आहे?
व्यंजन. याला अक्षर जर बनवायचं असेल त्याच्यात एक स्वर मिसळावं लागते. इथं आपण अ मिसळू. जर म मध्ये जर तुम्ही अ मिसळला तर बरोबर काय होतंय, हे पूर्ण म होते. आणि हे पूर्ण म कोण आहे, अक्षर. आणि मग व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर, विषय संपला. किती सोपं आहे आणि एकदम बढिया आहे. याला लागतंय बारकावा अभ्यास. मुलांना अजून वर्णमाला समजली नाही बऱ्याच जणांना. काय जण म्हणते सर वर्णमालामध्ये त्र दिसणं. अरे त्र जोड अक्षर आहे भावा. कळलं का? असे भरपूर काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला क्लिअर करावं लागतात. आणि मग व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर. मग व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण, व्यंजन व स्वर यांचं एकत्रीकरण बरोबर अक्षर. ऑप्शन नंबर 2. चला, पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणतात म्हणून काय चिल्लर प्रश्न आला रे. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणतात? तर पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य म्हणतात. काय म्हणतात? वाक्य. ठीक आहे. मी जेवण करतो हे पूर्ण अर्थाचं बोलणं, हे वाक्य. ठीक आहे. शब्द राम. राम कोण आहे? शब्द आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर अक्षर जर तुम्ही म्हणले मित्रांनो तर अक्षर हे कशामध्ये असतंय की एका उदाहरणात तुम्हाला म्हणलं मी जेवण करतो. बघा, मी जेवण करतो. इकडे लक्ष द्या. मी जेवण करतो हे काय आहे मित्रांनो? पूर्ण अर्थाचं बोलणं आहे, वाक्य आहे. जर शब्द जर म्हणलं तुम्हाला तर मी डायरेक्ट तुम्हाला म्हणू शकतो राम. राम हा शब्द आहे. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं अक्षर तर जसं आपण आता घेतलं जसं की म कोण आहे? अक्षर. पूर्ण अर्थाचं बोलणं काय असतंय? अक्षर असते मित्रांनो. ठीक आहे. आणि मी जर तुम्हाला म्हणलं जोड अक्षर तर उदाहरणार्थ आपण लहानपणी म्हणतो बघा घ्या. ठीक आहे. मग मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या समोर हे पूर्ण अर्थाचं बोलणे, हे काय आहे? पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणतात? काय म्हणतात? वाक्य म्हणतात. याला काय म्हणायचं? वाक्य. हा काय आहे? शब्द. हे काय आहे? अक्षर. आणि हे काय आहे? जोडाक्षर. काय राहिलं का? विषय संपला. आपल्याला जे उत्तर सांगितलं जे पाहिजे ते आपण उत्तर दिलेलं आहे. ओके. विजातीय स्वरांची जोडी कोणती? तलाठी ऑब्लिक जालना 2014. विजातीय स्वरांची जोडी ओळखायला सांगितली मित्रांनो. विजातीय स्वरांची जोडी. विजातीय स्वरांची जोडी कोणती म्हणते? ओके. विजातीय स्वरांची जोडी कोणती? आता लक्ष द्या मित्रांनो, सजातीय आणि विजातीय असे स्वरांचे उच्चार स्थानानुसार 2 प्रकार पडतात. मग मित्रांनो ह्या अचं उच्चार स्थान कंठातून आहे, या अचं उच्चार स्थान कंठातून आहे, आचंही उच्चार स्थान कंठातून आहे. दोघंही कंठेवर नाहीत. दोघंही कसे येतं? कंठ. मग दोघांचे उच्चार स्थान कंठातून आहे म्हणजेच ही सजातीय स्वरांची जोडी. हे उत्तर आपलं होणार नाही. शिवाय जर तुम्ही बघितलं तर या रूचं उच्चार स्थान मित्रांनो, या रूचं उच्चार स्थान मूर्धन्य आहे आणि इथं हे ल असा झालाय, फक्त ते असं आहे बरं का, असा लू आहे असा. ठीक आहे. आणि या लूचं उच्चार स्थान मित्रांनो दंत्य आहे. कसं आहे? दंत्य. लक्षात घ्या, इथं तुम्हाला लू दिसायला तसा नाही, ते असा आहे लू. थोडक्यात ते कसं आहे माहिती आहे का? असं आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या रूचं उच्चार स्थान कसं आहे? मूर्धन्य मित्रांनो. आणि लूचं उच्चार स्थान कसं आहे? दंत्य. मग ज्या 2 स्वरांचं उच्चार स्थान वेगळं असतंय त्यांना काय म्हणतात? विजातीय स्वर. म्हणजे ऑप्शन नंबर बी आपल्याला सापडले. विजातीय स्वरांची जोडी कोणती म्हणते? आणि मग हीच विजातीय स्वरांची जोडी आहे. रूचं उच्चार स्थान मूर्धन्य आणि लूचं आहे दंत्य. ओके. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ईचं उच्चार स्थान तालव्य आणि ईचं उच्चार स्थान तालव्य दोघांचं सारखं आहे म्हणून दोघं सजातीय आहेत. या ऊचं उच्चार स्थान ओष्ठे आणि या ऊचं उच्चार स्थान ओष्ठे. कसं आहे? ओष्ठ्य. म्हणून सजातीय आहेत. मग 2 स्वरांचं उच्चार स्थान समान आहे, ओष्ठ्यच आहे म्हणून सजातीय. 2 स्वरांचं उच्चार स्थान समान आहे, तालव्य म्हणून सजातीय आहे. 2 स्वरांचं उच्चार स्थान समान आहे, कंठ्य म्हणून सजातीय आहे. पण या 2 स्वरांचं उच्चार स्थान समान नाही, रूचं मूर्धन्य लूचं दंत्य आणि वेगवेगळं आहे
म्हणून कोण आहे मित्रांनो, विजातीय. ओके, ऑप्शन नंबर 2 विजातीय स्वरांची जोडी ओळखा म्हणलेत. खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठ्य वर्गात येतो? तलाठी जालना 2014 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठ्य वर्गात येतो म्हणते. बरं चलो बघू ता कोणता व्यंजनाचा गट आहे ते ओष्ठ्य वर्गात येते. सरळ सरळ आहे, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. प फ ब भ म, प फ ब भ म हे जे आहेत का मित्रांनो, हे ओष्ठ्य वर्गामध्ये येतात. ठीक आहे, विषय संपला. बघा आता लक्षात घ्या, हे जे प फ ब भ म आहेत ना, हे आहेत ओष्ठ्य. तेच आपलं उत्तर आहे. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा ओठाला स्पर्श होतो त्या व्यंजनांना काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण असं म्हणतात. ठीक आहे, आता जर तुम्ही पाहिलं हे क ख ग घ दिसालेत का, क ख ग घ, तर हे आहेत कंठ्य. ज्या व्यंजनांचा उच्चार कंठातून केला जातो त्यांना कंठ्य वर्ण असं म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला त थ द ध न दिसालेत ना, त थ द ध, तर हे आहेत दंत्य. कोण येतं? दंत्य. आता राहिलं कोण? ट ठ ड ढ, ट ठ ड ढ. इथं असं आहे बरं काही, हे असं आहे असं. ठीक आहे, ट ठ ड ढ. तर मित्रांनो हे आहेत मूर्धन्य. काय राहिलं का? पण आपल्याला विचारले काय, मग ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा मूर्धेला स्पर्श होतो त्या व्यंजनांना काय म्हणतात? मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. ठीक आहे, सगळे तुम्हाला सांगितले. प फ ब भ म कोण येतं? ओष्ठ्य. तेच आपलं उत्तर आहे. ओके, कारण प फ ब ब मध्ये बघा तुम्ही, प ओठाला ओठ लागते, प फ ब भ म. ठीक आहे, मग ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा ओठाला स्पर्श होतो थोडक्यात त्यांना काय म्हणायचं? ओष्ठ्य वर्ण असं म्हणतात. ओके, खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. राज्यसेवेला परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो. बघा, जिथं डेप्युटी कलेक्टर बनणार आहे पोरग, राज्यसेवा 2016, म्हणजे कोणत्याच प्रश्नाला तुम्ही कमी लेखू शकत नाही, मला हे सांगा तुम्हाला. ठीक आहे, मग महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा म्हणते. ओके, मग य र ल व, ख घ छ झ, अ आ इ उ, त ट प च. राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आणि मग आता इकडे लक्ष द्या मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलंय मराठी भाषेमध्ये मूळ महाप्राण किती आहे? मूळ महाप्राण मराठी भाषेमध्ये मूळ महाप्राण व्यंजने, मूळ महाप्राणा किती आहे मित्रांनो? 1. कोणता आहे? ह. मूळ महाप्राण व्यंजन कोणता आहे? एकच आहे, हो. ठीक आहे, पण जर तुम्हाला विचारलं एकूण महाप्राण व्यंजने, एकूण महाप्राण व्यंजने, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 14. अगोदरच बोलणं झालं या गोष्टी आपलं. मराठी भाषेमध्ये मूळ महाप्राण व्यंजने किती येतं? 1. एकूण महाप्राण व्यंजने किती येतं? 14. विषय संपला. आता मूळ महाप्राण व्यंजन कोण आहे? ह. कोण आहे? ह. आता एकूण महाप्राण व्यंजनाची तुम्हाला मी अगोदर ट्रिक सांगितली. काय सांगितली? ज्याला इंग्रजीत लिहिताना ज्याच्या जे अक्षर तुम्ही इंग्रजीत लिहायले आणि शेवटला यच आले त्याला महाप्राण म्हणा. त्याला फक्त एकच अपवाद सांगितलंय. कोणता? यस. यस हा महाप्राण आहे. सॉरी, स.
स हा महाप्राण आहे, पण याला जर तुम्ही इंग्रजीत लिहिलं तर असं यश येते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, याला इंग्रजीत लिहिताना तुम्हाला यच येत नाही, लक्षात घ्या. ओके. मग आता बघा, जे अक्षर इंग्रजीत लिहिताना तुम्हाला त्याच्या शेवटी कोणी आलंय, इंग्रजीत लिहिताना यच आलंय, त्याला आपण काय म्हणणार, महाप्राण. मग तुम्ही जर ख ला लिहिलं, ख ला, तर कसं होईल, के एच आलं का, म्हणजे महाप्राण आहे. कोण आहे, महाप्राण. घ ला लिहिलं, घ ला, तर कसं होईल, जी एच म्हणजे महाप्राण आहे. जर छ ला लिहिलं कसं होईल, सी एच. आणि जर झ ला लिहिलं, झ ला, तर जे एच. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, याच्यामध्ये काय येतं मित्रांनो, याच्यामध्ये शेवटी तुम्हाला एच एच दिसते बघा, एच एच आहे इथं, एच आहे इथं, एच आहे इथं, एच आहे. जे अक्षर इंग्रजीत लिहिताना त्याच्या शेवटी एच येतंय त्याला काय म्हणायचं मित्रांनो, महाप्राण. पण त्याला अपवाद कोणता आहे, स. स हे महाप्राण असून शेवटी इंग्रजीत लिहिताना या यसच्या शेवटी एच येत नाही, हे एवढा अपवाद आहे. ओके. आणि म्हणून सोपी ट्रिक आहे. ऑप्शन नंबर आपलं काय येईल, 2 बरोबर आहे. महाप्राण व्यंजनाचा गट आहे तो. ठीक आहे. चलो, खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता, तलाठी औरंगाबाद 2014. खालीलपैकी ओळखायला काय सांगितलं, हे फार महत्वाचं असतंय. मूर्धन्य वर्ण कोणता म्हणते, मूर्धन्य वर्ण कोणता. ठीक आहे. असा वर्ण ओळखा म्हणाले जे कसा आहे, मूर्धन्य, ज्या व्यंजनांचा उच्चार मूर्धेला, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जिभेचा मूर्धेला स्पर्श होतो, अशा व्यंजनांना काय म्हणतात, मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. ठीक आहे. मग मित्रांनो, सरळ सरळ आहे, इकडे पहा, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, ढ. ढ हा वर्ण कसा आहे, मूर्धन्य व्यंजन आहे. कारण ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जिभेचा मूर्धेला स्पर्श होतो, अशा व्यंजनांना काय म्हणतात, मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. त्यानंतर पहा, लक्षात घ्या, उत्तर तर आपल्याला मिळालंय. ओके. हे ब आहे ना, ब, हे जे ब आहे ना, हे आहे ओष्ठ्य. ठीक आहे. हे जे त आहे ना, त, हे आहे दंत्य. ठीक आहे. आणि छ आहे ना, छ, हे आहे तालव्य. लय डीप अभ्यास आहे रे बापा. ठीक आहे. आणि ढ आहे मित्रांनो, जे उत्तर तुम्हाला पाहिजे, मूर्धन्य. विषय संपला. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ओके. कांगारू हा शब्द परसवर्णाच्या सहाय्याने कसा लिहिला जाईल, तलाठी उस्मानाबाद 2014. कांगारू, बर, कांगारू लिहायचं होय. ठीक आहे. कांगारू यांनी काय सांगितले माहिती का, हा शब्द, कांगारू हा शब्द परसवर्णाच्या सहाय्याने, कशाच्या सहाय्याने, परसवर्णाच्या सहाय्याने कसा लिहिला जाईल. ठीक आहे. आता कसे प्रश्न असतात बघा, आता तुम्हाला सांगतो हा काय असते. तर स्पर्श व्यंजनाची फक्त पहिली ओळ लिहून घेणार मी. इकडे बघा, क, ख, ग, घ आणि ग. क, ख, ग, घ आणि ग. आता लक्षात घ्या मित्रांनो, काय सांगतो तो तुम्हाला मी, ह्या गोष्टी बऱ्याच वेळा सांगितलेल्या आहेत की परसवर्ण वापरून लिहिताना कसं लिहायचं वगैरे काय आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, कांगारू शब्दाला परसवर्ण वापरून लिहायचं आहे. ठीक आहे. मग काय करतो आपण ठरलेलं आहे आपलं काय, ज्याच्यावर अनुस्वार आहे, ठीक आहे, त्याच्या पुढचं अक्षर बघायचं. मग आता का जशास तसा, ज्याच्यावर अनुस्वार आहे त्याच्या पुढचं अक्षर कोणतं आहे, ग. त्याच्या पुढचं कोणतं अक्षर आहे, ग. आपल्याला लिहायचं आहे काय, इकडे बघा, हा अनुस्वार काढायचा आहे आणि हे तिथं आपल्याला अनुनासिक वापरायचं आहे. प्रत्येक वेळेस हेच येत नाही बरं का, तुम्हाला बदलूनही दाखवतो.
हे अनुस्वार काढायचा आणि परसवर्ण वापरून म्हणजे हा अनुनासिक वापरून तिथं आपल्याला कांगारू शब्द लिहायचा आहे. मग याच्यावर डॉट आहे ना, ठीक आहे, का जशाच तसा ह्या डॉटला काढून हे वापरायचंय. ठीक आहे, मग याच्या पुढचं अक्षर बघायचं कोणतं आहे, ग, हे ग, आणि याच्या शेवटचं अक्षर घ्यायचं कोणतं आहे, ग. अर्ध का पूर्ण, अर्ध. पुढील गा जशास तसा आणि रू. आता आहे का कांडगारू आहे का, काय वाचायला बसलीत, कांडगारू नाही, इथं ड नाही, हे ग, हे ग. हा फरक आहे, इकडे बघा. हे आहे ग अनुनासिक आणि हे आहे ड मृदू व्यंजन. हा फरक आहे दोघात. ठीक. मग कांगारू या शब्दाला परसवर्ण वापरून लिहिलं आपण हे असं, म्हणजे असं कसं, हे असं, याला म्हणतात परसवर्ण वापरून लिहिणं. अनुस्वाराच्या जागी अनुनासिक वापरायचं. कळलं का तुम्हाला. आणि मग बघा याच्यामध्ये कुठं लिहिलेलं आहे का आपलं उत्तर, कांगारू. बघा हे निर्रा संपलेले पर्याय रे बापा. कांगारू निर्रा हाणायला पाहिजे धरून यायला, कांगारू. ठीक आहे, आणि सापड उत्तर मग कांगारू. फक्त इथं काय पाहिजे होतं, इथं एक डॉट पाहिजे होता आणि लंगड पाहिजे होतं, कांगारू. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. आता काही जण वाटून कसं तुम्ही ओळख घेतली. स्पर्श व्यंजनाचं तुम्हाला माहिती आहे, उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण अजून एक शब्द लिहू, स्पर्श व्यंजनालाच लिहिता येते फक्त परसवर्ण वापरून. आणखीन एक ओळ लिहू आपण तुमच्यासाठी. मला शब्द बघा, आता अगोदर एक ओळ लिहितो, त, थ, द, ध, न. ठीक आहे, आता बघा मला शब्द लिहायचा आहे संत. याला परसवर्ण वापरून लिहायचंय. परसवर्ण वापरून लिहायचं म्हणजे अनुस्वार काढायचा, तिथे एक अनुनासिक वापरायचं. मग काय करायचं, स जशास तसा. अनुस्वाराच्या पुढचं अक्षर कोणतं आहे, त. पुढे आहे त, हे बा इथं. याच्यातलं शेवटचं अक्षर कोणतं आहे, न. अर्ध का पूर्ण, अर्ध न, आणि पुढील तला जोडायचं, संत. याला म्हणतात अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणं. हे परसवर्ण इतक्यात केले बघा, हे परसवर्ण, नला त जोडे. कळलं का. इतक्या खतरनाक गोष्टीत मित्रांनो. मराठी पाठांतराचा विषय नाही, बरं एकदा सांगतो, त्याला तुम्हाला कमांडच मिळवावं लागते. कमांड मिळाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून कांगारू तर कांगारू घे, कांगारू. आम्हाला काय करायचंय, जन या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. तलाठी उस्मानाबाद 2014. जन तुम्हाला मी अगोदर सांगितलंय, च, छ, ज आणि झ यांचा उच्चार दुहेरी होतंय. दुहेरी कसा, तालव्य पण होतंय आणि त्याचबरोबर दंत तालव्य पण होतंय. याच्यावर लय वेळा प्रश्न येणार तुम्हाला, काही बी हो. च, छ, ज, झ, च, छ, ज, झ यांचा उच्चार तालव्य पण होणार आणि त्याचबरोबर दंत तालव्य पण होणार, हे लक्षात घ्यायचं. मग एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही. आता इथं ज दिलाय बघा, त्यांनी विचारलंय जन या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. ओके, चला मग मला सांगा, जन, जन का जन, जन. असं तुम्हाला असं वाटायले बघा, लिहिताना असंच लिहिणार आपण, पण असं वाटतंय की ते असं आहे जन, म्हणजे याचा उच्चार असल्यासारखा वाटतंय, जन. मग ज्याच्यामध्ये च, छ, ज, झ याचा उच्चार जर तुम्हाला दिसत असेल, सरळ सरळ सांगून टाकायचं तालव्य. लिहिताना येत नाही पण उच्चार मात्र आहे जन. इकडे बघा तुम्हाला सांगतो, सरळ भाषेत सांगतो. आपण एखाद्याला असं म्हणतो, तू तुझं जीवन चांगलं जग, जग. तू तुझं जीवन चांगलं जग, तू तुझं जीवन चांगलं जग. का आपण असं म्हणतो, तू तुझं जीवन चांगलं जग. जग म्हणल्या बादा बादा मारीन ना आपल्याला, जग नाही, तू तुझं जीवन चांगलं जग, जग याचा उच्चार होत नाही. याचाच अर्थ आहे कोण आहे, ज, दंत तालव्य, दंत तालव्य. पण कधी कधी आपण म्हणतो बघा, कधी कधी आपण म्हणतो, काय म्हणतो, हे जग खूप मोठं आहे, हे जग खूप मोठं आहे. का हे जग खूप मोठं आहे, जग नाही, हे जग खूप मोठं आहे. मग जग मध्ये तुम्हाला मित्रांनो इथं येचा उच्चार आहे बघा,
जग लिहिताना नसतंय पण असते. असं तुम्हाला असं वाटतंय असं आहे, असं असं याचा उच्चार असल्यासारखं. हे जग, जग खूप मोठं आहे. मग याचा उच्चार दिसायला आहे काय आहे? तालव्य. इदज आहे, इदज आहे. तू तुझं जीवन चांगलं जग, जग जग नाही, तू तुझं जीवन चांगलं जग. मग याचा उच्चार आहे का इथं? नाही, दंत तालव्य. पण तू तुझं, पण आपण म्हणतो हे जग खूप मोठे जग, मग जे मध्ये याचा उच्चार इथं लिहिताना नसतंय पण उच्चार असतंय. मग याचा उच्चार आला की तालव्य, विषय मिटला. मग च च ज ज ज यांच्यामध्ये जर तुम्हाला कशाचा उच्चार दिसला, येचा उच्चार दिसला त्याला तालव्य म्हणा, याचा उच्चार नाही दिसला त्याला दंत तालव्य म्हणा. विषय संपला. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. लय वेळा परीक्षित प्रश्न येणार, तुमचा खूप मोठा प्रश्न सॉल्व्ह केला मित्रांनो. ठीक आहे, एकदम खतरनाक स्पष्टीकरणासहित आपण पाहिलेला प्रश्न आहे. ओके, विधान आहेत. बरं, विधान आहेत म्हण काय? अ बराबर. ठीक आहे, विधान काय आहे बघू. अ बराबर काय? तर अ बराबर रस्व अ, रस्व ई, रस्व उ, रस्व रू. बरोबर आहे, किंवा रस्व लू. म्हणजे अ हा रस्व आहे, हे पण रस्वच येतं. हे रस्व स्वर, हे रस्व स्वर, स्वर विधान. ठीक आहे, म्हणजे अ बरोबर काय? अ ई उ रू लू हे रस्व स्वर. ठीक आहे, त्यानंतर ब बराबर. ठीक आहे, बघा आता अ बरोबर अ ई उ रू लू हे रस्व स्वर, स्वर विधान. ठीक आहे, बरं. त्यानंतर बघूता ब बरोबर काय म्हणते पाहता. ब बरोबर आ दीर्घ ई, दीर्घ उ हे दीर्घ स्वर आहेत. तलाठी उस्मानाबाद 2014. सरळ सरळ तिने फालतूपणा काही नाही, उगत तुम्हाला फिरवले. थोडक्यात काय, अ ई उ रू लू हे कोण येतं? हे रस्व स्वर आहेत. संपला विषय. आ ई उ हे कोण येतं? दीर्घ स्वर आहेत. लय डोकं लावायचं नाही, उत्तर लगेच सापडते. संपला विषय. काय म्हणते मग? अ व ब दोन्ही बरोबर. काय लय डोकं लावायचं? ऑप्शन नंबर 1 बरोबर. अ पण बरोबर आहे आणि ब पण बरोबर आहे. मला सांगा, अ रस्वई, रसू, रू आणि लू हे रस्व स्वर नाहीत का? आहेत. आ ई उ हे दीर्घ स्वर नाहीत का? आहेत. मग अ व ब दोन्ही बरोबर. मग काय म्हणताय? अ ई उ रू लू हे रस्व स्वर विधान. ठीक आहे. ब आ ई उ हे दीर्घ स्वर आहेत. तलाठी उस्मानाबाद 2014. ठीक आहे, इथं काय म्हणते? फक्त ब बरोबर. म्हणजे म्हणाले फक्त हे बरोबर. चुकीचं होणार आहे, कारण पाठीमागचे सुद्धा रस्व स्वर आहेत. ठीक आहे, अ व ब दोन्ही चूक, दोन्ही चूक तर होणारच नाही. फक्त अ बरोबर, हे बी नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. दोन्हीच्या दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके, सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने म्हणजे काय? बरं, सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने म्हणजे काय? प्रश्न आला खतरनाक, फिरवा फिरवी. सर्व स्वर किती स्वर? 14. ठीक आहे, काय म्हणताय? स्वरयुक्त व्यंजने म्हणजे काय? डायरेक्ट सांगतो मित्रांनो, म्हणजे होते अक्षर. म्हणजे काय होते? अक्षर. आहे का परीक्षेत? इकडे आलेला प्रश्न. ओके, अक्षरे. मित्रांनो, मराठी भाषेमध्ये स्वर किती येतं? 14 आहेत. कोणकोणते येतं बघा बरं. अ, आ, रस्वई, दीर्घई, रस्वऊ, दीर्घ उ, रू, लू, ये, ए, ऐ, ओ, अ आणि औ. मित्रांनो, हे 14 का आहेत? हे 14 का आहेत मित्रांनो? स्वर आहेत. कोण येतं? स्वर. ठीक आहे, आणि या सर्व स्वरांना तुम्ही काय म्हणू शकता? या सर्व स्वरांना तुम्हाला पर्यायी नाव आहे अक्षर. स्वरांना तुम्ही अक्षर म्हणू शकता, विषय संपला. परंतु स्वरयुक्त व्यंजने म्हणजे अक्षर म्हणाले. मग पहा आता याचं काय ते तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला म्हणलं म हे अर्ध म व्यंजने
आणि याच्यामध्ये जर मी म्हणलं आ, या म मध्ये जर आ मिसळला तर काय होईल मित्रांनो? मा. म्हणजे हे पण अक्षर आहे. कळलं का तुम्हाला? का तर का पण ते पण सांगतो. सर्व स्वर अक्षर विषय संपला. पण स्वरयुक्त व्यंजन, मग हे असं व्यंजन आहे ज्याच्यामध्ये स्वर आहे. मग अर्ध व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर. मा हे अक्षर आहे. विषय संपला. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे, समजलंय? बढियापैकी समजलंय का? चलो पुढं. व्यंजनांना पुढीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? व्यंजनांना पुढीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? ओके, व्यंजनांना पुढीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? व्यंजनांना म्हणले वा, पुढीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? परसवर्ण, स्वरादी, स्वरांत का संयुक्त व्यंजन? चला बघा आता. तर मित्रांनो, व्यंजनांना स्वरांत म्हणतात. काय म्हणतात? स्वरांत. ठीक आहे, बघा त्यांना स्वरांत का म्हणतात. तर मी जर तुम्हाला म्हणलं ल, ल हे कोण आहे? मी जर तुम्हाला म्हणलं ल, ल हे कोण आहे? व्यंजन आहे. ठीक आहे, आता याला जर पूर्ण उच्चारायचं असेल त्याच्यात स्वर मिसळावं लागते. मग अ. ठीक आहे, मग मला सांगा, ल ला पूर्ण उच्चारायचं म्हणजे त्याच्यात काय मिसळायला होतं आपण? अ. कसं होईल? ल. ठीक आहे, मग व्यंजन व्यंजनाला पूर्ण उच्चारायचं असलं स्वर मिसळावं लागते. स्वर व्यंजनाच्या कुठे येत आहे? अंती, शेवटी. म्हणून व्यंजनांना स्वरांत म्हणतात. काय म्हणतात? स्वरांत. याची जर तुम्ही फोड करा, बघा ना, याची जर फोड केली तर अर्ध ल अधिक अ सापडतं याच्यात. मग मला सांगा तुम्ही, याच्या व्यंजन अर्ध ल अधिक अ बरोबर ल. व्यंजन पूर्ण उच्चारायचं असेल त्याचा स्वर मिसळावं लागते. स्वर मिसळला पूर्ण उच्चारायचं होते, आणि पूर्ण उच्चारायचं व्हायचं असलं तर स्वर मिसळतो, आणि स्वर कुठे जाते? व्यंजनाच्या अंती. मग अर्ध ल अधिक अ कुठे गेलाय? अंती. म्हणून स्वरांत म्हणतात. व्यंजनांना स्वरांत म्हणण्याचं एवढंच काम आहे की व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे असतात. त्यांना जर पूर्ण उच्चारायचं असेल तर त्यांच्या अंती काय होतंय? स्वर मिसळले जातात, आणि स्वर हे व्यंजनाच्या अंती असतात, म्हणून त्यांना स्वरांत म्हणतात. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. डोकं लावायचं नाही. ओके, मस्तपैकी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं एकदा बढियापैकी. ठीक आहे, ओके. अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला काय म्हणतात? अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला काय म्हणतात? अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला काय म्हणतात? वाक्य. काय म्हणतात? वाक्य. अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला काय म्हणतात मित्रांनो? वाक्य. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. उदाहरणार्थ मला म्हणलं ती पुस्तक वाचते. मग अर्थपूर्ण शब्दांचा समूह आहे, म्हणून कोण आहे? वाक्य आहे. ओके. चरित्र या शब्दातील च या वर्णाचा च या अक्षराचा उच्चार ओळखा. बघा, आला का नाही प्रश्न? तालव्य दंत तालव्य. तुम्हाला म्हणलं 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. चरित्र, मग याचा हे सांगा म्हणले. बघा ना तुम्ही, चरित्र, चरित्र आहे का? चरित्र निरा बादा बादा मार खावा लागेल ना. चरित्र नाही, चरित्र. मग असं वाटतं आपल्याला, असं आहे थोडक्यात, च असं हे वाटते चरित्र. लिहिताना नसते पण उच्चार मात्र आहे. मग याचा उच्चार आहे च मध्ये. च छ ज झ याच्यामध्ये याचा उच्चार आहे, म्हणजेच कोण आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. तालव्य. दंत तालव्य पण ऑप्शन आहे. मग च छ ज झ मध्ये याचा उच्चार जर नाही झाला दंत तालव्य, याचा उच्चार झाला की तालव्य. इसमें कुछ अवघड नहीं है, मात्र बहुत अवघड है. चावडी या शब्दातील चा या अक्षराचा उच्चार ओळखा. चावडी म्हणून, चावडी. बर, सरळ सरळ बघा, चावडी म्हणतो आपण. चावडी का तुम्ही म्हणता? चावडी, चावडी म्हणाल का जमन? ते म्हणजे काय होईल माहितीये का? आपण एखाद्या बोलायला जातो, आपण काय म्हणतो? ती चावडी. बघा, चावडी. मग चावडी मध्ये इथं याचा उच्चार आहे का? चावडी मध्ये इथं मला सांगा, याचा उच्चार आहे का? चावडी याचा उच्चार आहे का? नाही. आणि च छ ज झ याच्यामध्ये याचा उच्चार जर नाही दिसला, ऑप्शन नंबर 3 दंत तालव्य. डोकं पुढचं लय लावायचं नाही. वर्ण जोडण्याच्या 4 पद्धती कोणत्या अक्षराच्या आहेत? वर्ण जोडण्याच्या 4 पद्धती कोणत्या अक्षराच्या आहेत? बरं, वर्ण जोडण्याच्या 4 पद्धती कोणत्या अक्षराच्या आहेत? तर त्या आहेत मित्रांनो र च्या. लक्षात ठेवायचं,
वर्ण जोडण्याच्या 4 पद्धती आहेत. कोणाच्या? र या अक्षराच्या. ओके. अ ई बर, अ रस्वई, रस्वऊ, रस्वरू, लू आणि त्याचबरोबर ॲ. ठीक आहे, हे लू आहे मित्रांनो. असं ॲ हे कोणते स्वर आहेत? काय प्रश्न तरी आहे का बघा. हे तर हे कोण आहेत मित्रांनो? रस्व स्वर. आता हे अजून ॲचं माहीत नाही काही. ठीक आहे, परीक्षेत प्रश्न आलेला आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण ॲ रस्व दीर्घ अजून काही कन्फर्म केलेलं नाही. पण अ ई उ रू लू हे मात्र 5 स्वर कोण येतं? रस्व स्वर आहेत. ॲचा अजून कन्फर्म नाहीये. ठीक आहे, त्यांना सध्या इंग्रजी स्वर असं म्हणून उल्लेखत आहोत आपण. परत प्रश्न बघा. आ दीर्घई, दीर्घऊ, इथं अ वरचा डॉट नाही मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, हे डॉट नाही मात्र लक्षात ठेवायचं. आ दीर्घई, दीर्घऊ आणि अ. आणि अ. ठीक आहे. हां मित्रांनो, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या काय म्हणते बघा. आ ई उ अ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? सरळ सरळ मित्रांनो, ते आहेत दीर्घ स्वर. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, काय ह्या अ बद्दल अजून माहित नाही. पाठीमागं आलता बघा ॲ आणि अ, हे रस्व दीर्घ अजून कन्फर्म नाही. यांना सध्या इंग्रजी स्वर म्हणले जाते. काय म्हणले जाते? इंग्रजी स्वर. रस्व दीर्घ अजून यांचं माहीत नाही, पण टाकलेत म्हणून आपण घेतलेत. इंग्रजी स्वर आहेत हे. ठीक आहे. मग आ ई उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर दीर्घ स्वर आहेत. ओके. जे वर्ण उच्चारायला कठीण असतात त्यास कोणते वर्ण म्हणतात? जे वर्ण उच्चारायला कठीण असतात त्यास कोणते वर्ण म्हणतात? सरळ सरळ मित्रांनो, त्यांना कठोर वर्ण म्हणतात. ज्या व्यंजनांचा उच्चार कठीण असतो त्यांना काय म्हणायचं? कठोर वर्ण असं म्हणायचं. ओके. बघा कसा प्रश्न आहे तर, कठोर वर्ण आणि कठीण वर्ण म्हणा. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर कठोर वर्ण. यस, लास्ट अँड बेस्ट प्रश्न होता मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो अतिशय छान प्रकारे आपण 50 प्रश्नांचं एकदम बढियापैकी स्पष्टीकरणासहित वर्णमाला टॉपिकवर जेवढे प्रश्न घेता येतील तेवढे घेतलेत. ठीक आहे मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.